अलीकडे इंस्टाग्राम आणि ट्विटरवर अशा काही रील्स फिरतायत ज्या पाहून तुम्हाला वाटेल की ही बिहार मधली कुठली तरी मिरवणूक असेल, पण तुम्हाला विश्वास बसणार नाहीत. हे व्हिडिओ आहे सांगली जिल्ह्यातल्या 32 शिराळ्यातले. हो, इथे नागपंचमी साजरी करण्याची मोठी परंपरा आहे. जिवंत नागांच्या पूजेची परंपरा तब्बल 1200 वर्षांपासून चालत आलेली आहे. मग तुम्ही म्हणाल, बायका पोरींना नाचवणारी असली कसली ही परंपरा? पण सोशल मीडियावर जो प्रकार तुम्ही पाहिलाय ते सगळं म्हणजे 32 शिराळा नाही, तर या 32 शिराळ्याचं महत्त्व खूप मोठं आहे. इतकं की अमेरिकेला सुद्धा या शिराळ्यातल्या सणाची दखल घ्यावी लागली होती. पण अलीकडे असे बायका पोरी नाचवण्याचे प्रकार का वाढतायत? नाद निराळा 32 शिराळा नेमका विषय काय? शिराळ्यातली नागपंचमी एवढी फेमस कशी आहे सांगतो. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. 1953 साली नागपंचमी कशी साजरी केली जायची यावरचा एक लेख पुढे 1954च्या किर्लोस्कर मासिकात पब्लिश झालेला. त्याची फुटेज अमेरिकेत दाखवली गेली. त्यानंतर नॅशनल जिओग्राफिकने शिराळ्यात येऊन इथल्या नागपंचमीची स्टोरी केलेली. 32 शिराळ्यातल्या नागपंचमीची अमेरिकेला सुद्धा दखल घ्यावी लागली होती. त्यानंतर या नागपंचमीचा जगभर लौकिक वाढला. पण दुर्दैव म्हणजे अलीकडे उत्तर प्रदेशमध्ये कावडियांनी जसा त्यांचा श्रावण महिना बदनाम केला होता, तोच प्रकार ह्या 32 शिराळ्यात पाहायला मिळतोय. डॉल्बी पर्यंत ठीक होतं, पण आता बायका नाचवण्यापर्यंत विषय पोहोचलाय. हिंदू संस्कृतीच्या नावाने मिरवणुका काढल्या जातात, त्या मिरवणुकीत घाणेरडं वर्तन करणाऱ्या पोरी नाचवल्या जातात आणि असे प्रकार दरवर्षी वाढत जातात. सणवार परंपरा याच्या नावाखाली जो काही हिणकस प्रकार शिराळ्यात नागपंचमीच्या निमित्ताने पूर्ण महाराष्ट्राने पाहिला, ते बघून कोणाची ही मान शर्मेने खाली गेली असावी. अशाच प्रकारांमुळे हिंदू सणांना गालबोट लागतंय, अशा प्रतिक्रिया सगळीकडे उमटतायत. पण याच शिराळ्याची खऱ्या नागपंचमीची परंपरा साईडलाईन व्हायला नको म्हणून नाही का 32 शिराळा इथला नागपंचमी उत्सव आणि इथली जिवंत नागांच्या पूजेची परंपरा तब्बल 1200 वर्षांपासून चालत आलेली आहे. नागपंचमीनंतर शिराळ्यात 5 दिवस खूप मोठी यात्रा असते. इथे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम सुद्धा ठेवले जातात. पण ही परंपरा सुरू कशी झाली, तर यामागे गोरक्षनाथ यांची एक आख्यायिका सांगितली जाते. गोरक्षनाथ काही काळ या गावात 2 किलोमीटर अंतरावर मुक्कामाला आले होते. पण 12 वर्षांनी नाथ संप्रदाय मेळावा इथे मोठ्या प्रमाणात भरतो. सतीचा ओढा आणि मोरणा नदीच्या संगमावर गोरक्षनाथ यांचं वास्तव्य होतं. त्यावेळी भिक्षा मागण्यासाठी शिराळा गावातल्या महाजन यांच्या घरी गोरक्षनाथ आले. त्या दिवशी नागपंचमी होती आणि नागपूजा करत असल्यामुळे घरातल्या बाईला भिक्षा द्यायला वेळ लागला. त्यामुळे गोरक्षनाथ यांना काही वेळ वाट पाहत उभं राहावं लागलं. यावेळी मी मातीच्या नागाची पूजा करत होते आणि म्हणून मला यायला वेळ लागला, असं बाईंनी गोरक्षनाथांना सांगितलं. त्यावेळी आपल्या मंत्रांच्या साहाय्याने गोरक्षनाथांनी तिथे जिवंत नाग प्रकट केला आणि त्या गृहिणीला त्या नागाची पूजा करायला सांगितलं. तेव्हापासून इथे जिवंत नाग पूजायला सुरुवात झाली. ही घटना 12व्या शतकातली आहे. सुरुवातीला जिवंत नागांची पूजा, नागपंचमी वगैरे याचं स्वरूप मर्यादित होतं. पण एकदा स्वातंत्र्य सेनानी दत्ताजीराव पोटे यांनी काय केलं की शिराळ्यात नागपूजा कशी चालते हे पाहण्यासाठी शंतनूराव किर्लोस्कर यांना बोलवलं. त्यांनी शिराळ्यातली नागपंचमी पाहून 54च्या किर्लोस्कर मासिकात ती माहिती प्रसिद्ध केली. त्याची फुटेज अमेरिकेत दाखवली. त्यानंतर नॅशनल जिओग्राफीने शिराळ्यात येऊन या उत्सवाला पुन्हा एकदा प्रसिद्धी दिली. द वॉर क्रू या अमेरिकेतल्या दैनिकात 31 ऑगस्ट 1957ला अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या द विंचेस्टर स्टार या न्यूजपेपरमध्ये 1 ऑक्टोबर 1970ला, 1982 आणि 86 मध्ये इंग्लंडमधून प्रसिद्ध होणाऱ्या द टाइम्स या न्यूजपेपरमध्ये, तर जॉर्डन टाइम्स या सौदी अरेबियातून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकातून 1986ला नागपंचमीची बातमी प्रसिद्ध झाली. यामुळे नागपंचमीची जागतिक स्तरावर कीर्ती पसरली आणि परदेशी पर्यटकांचा ओघ शिराळ्यात वाढला. नॅशनल जिओग्राफी, डिस्कव्हरी, ॲनिमल प्लॅनेट या इंग्रजी वाहिन्यांवर नागपंचमीचं शूटिंग दाखवण्यात आलं. नागपंचमीच्या दिवशी मानाची पालखी काढण्यात येते. त्याचबरोबर या अगोदर जिवंत नागाची वाजत गाजत मिरवणूक काढली जात होती. नागदेवतेचं दर्शन घडावं, नागाबद्दल अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, हा त्यामागचा हेतू असतो. गावोगावी गणेश मंडळ असतात, त्याप्रमाणे शिराळा इथे 65 ते 70 नाग मंडळ आहेत. या मंडळांच्या माध्यमातून नागपंचमी साजरी केली जाते. महिनाभर आधीपासूनच बेंदूर सणापासून अंबामाता मंदिरात नारळ फोडून गावातले तरुण नाग पकडायला फिरतात आणि नागपंचमी झाली की पकडलेले नाग परत जंगलात सोडून देतात. पण आता नाग पकडायला बंदी आहे, कारण वन्यजीव कायद्याच्या आधारे काही नागरिकांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यामुळे 2002 पासून जिवंत नागांची पूजा आणि मिरवणूक बंद झाली. यामुळे शिराळकरांमध्ये नाराजी होती. त्यांनी नागपंचमी कशी साजरी करावी यासाठी समिती स्थापून त्याद्वारे सूचना दिल्या. आपल्यावर अनेक बंधनं घालून घेतली. सध्याला फक्त प्रतिकात्मक नागाची मूर्ती ठेवून मिरवणूक काढली जाते. त्यापूर्वी सर्वात आधी नागांची अंबामाता मंदिरात आणि नंतर घरोघरी पूजा करून ट्रॅक्टरवरून मिरवणूक काढली जात होती. आता कोर्टाने बंधनं घातल्यामुळे जिवंत नागाऐवजी नाग प्रतिमेची पूजा करून मिरवणूक काढली जाते.
भोई समाजाकडे पालखीचा मान आहे, यात कोतवाल कुटुंबाकडे नागाची पूजा करण्याचा मान असतो. त्यांच्या मातीचा नाग पालखीतून अंबामाता मंदिरात पूजनासाठी नेला जातो. मगच गावातले इतर लोक त्यांच्या मातीच्या नागाची पूजा करतात. पण अलीकडे शिराळा गावाला अटी शर्तींच्या आधारे नाग पकडण्याची आणि त्याचं प्रदर्शन करण्याची परवानगी देण्यात येते. गेल्या वर्षी 21 नागांसाठी परवानगी देण्यात आली होती. यंदा ही संख्या वाढून 41 झाली आहे. 41 ग्रामस्थ आणि मंडळींनी अटी शर्तींच्या आधारे पकडून आणलेले नाग पाहायला खूप गर्दी होते. यावेळी शिराळ्यात नागपंचमीला कचाड युवा शक्ती मंडळाला सापडलेला दुर्मिळ पांढरा नाग आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. यावेळी वन्यजीव संरक्षण कायद्याचं उल्लंघन होऊ नये यासाठी वन विभाग विशेष खबरदारी घेत असतं. 32 शिराळा आणि तिथली नागपंचमी एकदा तरी नक्की पाहावी अशीच असते. तुम्ही कधी 32 शिराळ्यात गेलेलात का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा लगाव बत्ती.